डोंट कॉल युअरसेल्फ अ सिनेफाईल इफ यू स्टिल हॅव्हंट वॉच दिस फिल्म. मी बोलतेय गोंधळ या चित्रपटाबद्दल. सगळ्यात आधी थंबनेल बघितल्यानंतर तुम्हा सगळ्यांना कळलंच असणार आहे, की हा बाप सिनेमा आहे. हे मी आधीच तुम्हा सगळ्यांना घोषित करते. ज्यांना शॉर्टमध्ये रिव्ह्यू हवा असतो, हा बाप सिनेमा आहे, आवर्जून बघा. हा रिव्ह्यू तुमच्या सगळ्यांसाठी. पण ज्यांना संक्षिप्तपणे रिव्ह्यू जाणून घ्यायचा आहे, व्हिडिओला सुरुवात करूया पटापट. याच्या आधी की मी रिव्ह्यूला सुरुवात करीन, मला एक गाणं गावंसं वाटतंय. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. खूप घाण गाणं गाते मी, खूप वाईट गाणं गाते. प्लीज बेअर करा माझ्यासोबत. पण जेव्हाही कुठला मराठी सिनेमा लय बाप निघतो, तेव्हा पर्सनली मी जिंकल्यासारखं मला फील होतं आणि आज ती फीलिंग आहे मला पूर्णपणे ती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, म्हणून मी हे गाणं गाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. ओके. सगळ्यात आधी गोंधळ या चित्रपटाबद्दल मी बोलतेय आणि भाईसाहब म्हणजे ज्या गोष्टींच्या अपेक्षा आपण ॲक्चुअली ठेवतो सिनेमाकडनं त्याच्या 100 पटीने जास्त हा सिनेमा आपल्याला डिलिव्हर करतो. पटापट जाणून घेऊया की चित्रपटाच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय-काय आहेत त्या. सगळ्यात पहिली गोष्ट कास्टिंग. आहाहा! तगडी कास्टिंग झालेली आहे चित्रपटाची. म्हणजे काही तर असे चेहरे ज्यांना लिटरली मी पहिल्यांदा पाहत होते. बट बिलीव्ह मी चित्रपट सुरू झाल्यानंतरच्या 10व्याच मिनिटानंतर आपण त्या पात्रांची नावं लक्षात ठेवतो. ती पात्र कोण आहेत, काय आहेत, त्यांचे शेड्स काय आहेत, त्यांच्यात काय खाणाखुणा आहेत, त्यांच्या ढेकर देण्याच्या सवयी काय असतील, ते कशा पद्धतीने बोलत असतील, याच्या व्यतिरिक्त ते अजून घरात काय-काय करत असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इमॅजिन होतात आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं जातं रायटर आणि डिरेक्टरला. म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक आहेत संतोष डावखर. या व्यक्तीचं प्रचंड कौतुक व्हायला पाहिजे आणि जेवढं अप्रिसिएशन आपण या व्यक्तीचं करू ते तितकं कमी असेल. कारण ज्या सुंदर लेव्हलला हा सिनेमा लिहिलाय, कमाल. ज्या हिशोबाने डायलॉग्स लिहिलेले आहेत, ज्या हिशोबाने संवादांमधली जी भाषा आहे, जी गावाकडची भाषा आहे, जिच्यामध्ये कुठेच तुम्हाला तो आर्टिफिशियल टच नाही जाणवणार. बरेचदा असं होतं, की काहीतरी खूप शहरातले एखादे ॲक्टर्स ॲक्चुअली जबरदस्ती ग्रामीण भागातले कॅरेक्टर्स प्ले करत असताना ना, तिथली भाषा जबरदस्ती ओढून ताणून बोलण्याचा प्रयत्न करतात. पण इथे मात्र तसा टच दूर-दूरपर्यंत आपल्याला फील नाही होत. या चित्रपटाची कास्टिंगबद्दल जर मी बोलतेच आहे, तर किशोर कदम जेव्हा चित्रपटामध्ये आपल्या सगळ्यांसमोर येतात, तेव्हा आपली छाप सोडून जातात. फार कमी स्क्रीन टाईम मिळालेला आहे त्यांना, पण तरीसुद्धा एक व्हर्सटाईल ॲक्टर काय असतो, कसा ओळखायचा, हे त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतं. अतिशय सुंदर व्हॉईस मॉड्युलेशनवरती काम करत त्यांनी डायलॉग्स डिलिव्हरी जी दिलेली आहे, बाप! म्हणजे बाप एवढा एकच शब्द किशोर कदम यांच्यासाठी बोलला जाऊ शकतो या चित्रपटासाठी. पुढची व्यक्ती आहे कैलास वाघमारे. या ॲक्टरबद्दल ना फारसं काही कुठे बोललं जात नाही, बट बिलीव्ह मी या संपूर्ण चित्रपटामध्ये गोंधळ अख्खा परफॉर्म केलेला आहे त्यांनी आणि खरंच सांगते आजच रील स्टार ही सुद्धा फिल्म मी पाहिली. रील स्टारमध्ये पण अशोक नावाची भूमिका त्यांनी साकारली होती आणि कमाल म्हणजे काय टॅलेंटेड माणूस आहे यार कैलास वाघमारे. कारण अख्ख्या चित्रपटामध्ये गोंधळ परफॉर्म करत असताना वेगवेगळ्या लेव्हलला जाऊन म्हणजे अगदी घशाच्या नसा ताणल्या जातायत. त्या लेव्हलला गीत गातायत किंवा त्या लेव्हलला गोंधळातले काही संवाद आहेत, काही डायलॉग्स आहेत, काही नाटकी स्वरूपातले काही गोष्टी आहेत ज्या सादर करतायत. अतिशय सुंदर, अतिशय रॉ, अतिशय रिलेटेबल, नॅचरल अशी ॲक्टिंग करताना कैलास वाघमारे दिसतात. डोंट वरी या व्हिडिओमध्ये कुठेही स्पॉइलर दिले जाणार नाही. त्याच्यामुळे मला कोड्यामध्ये बोलावं लागणार आहे. आणि योगेश सोहनी या व्यक्तीचं काय ट्रान्सफॉर्मेशन दाखवलंय म्हणजे अंड्याची भूमिका निभावली आहे. पण काय भूमिका आहे म्हणजे चित्रपट कुठे सुरू होतो, यार कुठे संपतो? आहाहा! म्हणजे बाप लेव्हलचा ॲक्टर आहे योगेश सोहनी. बिलीव्ह मी व्हॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मला काही जास्त बोलले तर मी स्पॉइलर्स मिळतील त्याच्यामुळे मला नाही बोलायचं आहे. जस्ट ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघा अँड यू विल गेट गूजबम्प्स. सुरेश विश्वकर्मा, निषाद भोईर आणि इशिता देशमुख अत्यंत ठळकपणे आपल्या भूमिका सादर करताना आपल्याला चित्रपटामध्ये दिसतात. आता नक्की कशा भूमिका आहेत त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट, ग्रे का कुठल्या शेड्सच्या आहे त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागणार आहे. मी फार काही बोलणार नाही. बट बिलीव्ह मी ह्या तिघांनी जो अख्ख्या सिनेमामध्ये आपला ऑरा क्रिएट केलाय, स्पेशली इशिता देशमुख. ओह माय गॉड! म्हणजे तिच्या सौंदर्यावर जाऊ नका आणि तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या त्या निरागसतेवर जाऊ नका. काय टॅलेंटेड मुलगी आहे ही म्हणजे इशिता देशमुखसाठी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बाप लेव्हलची ॲक्टिंग अख्ख्या चित्रपटामध्ये. चित्रपटाच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलतेच आहे तर सिनेमॅटोग्राफी हा माझा पुढचा मुद्दा आहे. अमलेंदू चौधरी यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. मी सांगते आतापर्यंत मराठीमध्ये या लेव्हलची सिनेमॅटोग्राफी मला तरी पाहायला नव्हती मिळाली. हो, दशावतारमध्ये नक्कीच सुंदर सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळाली होती आणि त्याच्याहून अतिशय बाप लेव्हलची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर चित्रपटाची सुरुवातच होते आजोबा आणि नातवंडांच्या डायलॉगवरनं. त्या डायलॉगपासून 2 व्यक्ती फ्रेममध्ये असतात. ते पुढे येतात.
वेशी जवळच असणारं एक मंदिर आहे. तिथे आशीर्वाद घेतात. तिथून परत पुढे येतात. मग आणखीन 2-3 माणसं जुळतात. त्याच फ्रेममध्ये पुढे-पुढे येतात. मग आणखीन 4-5 माणसं जुळतात आणि मग एक अत्यंत भल्या मोठ्या सावकाराच्या वाड्यासमोरचं जे अंगण आहे, तिथे जमलेला तो अख्खा गोतावळा. कॅमेरा एका ग्रुपकडनं दुसऱ्या ग्रुपकडे ट्रान्सफर होतो. दुसऱ्या ग्रुपकडनं तिसऱ्या ग्रुपकडे ट्रान्सफर होतो. एक व्यक्ती कमी होतो, 2 व्यक्ती आणखी जुळवल्या जातात. त्यानंतर कॅमेरा थेट जातो त्या अख्ख्या वाड्यातल्या पहिल्या खोलीमध्ये. मग पहिल्या खोलीतनं दुसऱ्या खोलीमध्ये, दुसऱ्या खोलीतनं किचनमध्ये, किचनमधनं परत एकदा अंगणामध्ये, अंगणामधनं परत एकदा पाराच्या झाडावरती. कमाल! बाप! अख्खा वनर आहे, अख्खा वन टेक शॉट आहे. बिलीव्ह मी हे वन टेक शॉट्स आपण हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथच्या सिनेमांमध्ये पाहत आलेलो आहे. पण मराठीमध्ये पहिल्यांदा, पहिल्यांदा अशा लेव्हलचा वनर शॉट मी पाहिलाय. आणि अतिशय बाप लेव्हलचं काम. बाप-बाप हा शब्द आजच्या अख्ख्या व्हिडिओमध्ये कदाचित 1000 वेळा येऊ शकतो. पण काय करणार, ज्यावेळेला बाप लेव्हलचे सगळे माणसं एकत्रितपणे येतात, तेव्हा अशा पद्धतीचा बाप सिनेमा उदयास येतो. चित्रपटाला अजिबात उशिरा जाऊ नका, कारण तुम्ही खूप काही मिस आउट कराल हे मी तुम्हाला आधीच सांगते. चित्रपटातला प्रत्येक डायलॉग फार महत्त्वाचा आहे आणि या सुंदर वनरमध्ये ज्या हिशोबाने प्लॉट एस्टॅब्लिश केला जातो, ज्या हिशोबाने प्रोडक्शन डिझायनिंग दाखवलं जातं, ज्या हिशोबाने कॉस्ट्यूम्स, मेकअप, लाइटिंग, आहाहा! म्हणजे लाइटिंग ज्या व्यक्तीने ज्या हिशोबाने सेट केली आहे ना, मी तुम्हाला सांगते, अख्खी स्टोरी एका रात्रीची आहे. अख्खा प्लॉट एका रात्रीचा आहे. त्यात ज्या काही गोष्टी घडतायत त्या सगळ्या एका रात्रीत घडतायत. त्यामुळे ज्या हिशेबाची लाइटिंग वापरली आहे ना अख्ख्या सिनेमामध्ये, मराठीत या लेव्हलचं काम तुम्ही कुठेच पाहिलं नसेल. कुठेच नाही. मी तुम्हाला गॅरंटी देते ह्या गोष्टीची. पुढचा प्लस पॉइंट आहे या चित्रपटाचं संगीत. इलायराजा सर यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे. ते संगीत निर्देशक म्हणून त्यांनी काम केलंय. अतिशय सुंदर दर्जाचं बॅकग्राऊंड स्कोर. चित्रपटामध्ये एका अख्ख्या जवळ-जवळ 60% ते 70% चित्रपटामध्ये आपल्याला फक्त गोंधळच ऐकायला येत असतो. मध्ये-मध्ये काहीच बॅकग्राऊंड स्कोर नाहीये. पण गोंधळच्या आधी आणि नंतर एक अतिशय सुंदर लेव्हलचं बॅकग्राऊंड स्कोर सेट केलेला आहे. अंगावरती शहारे येतात यार. हे असतं म्युझिकवर काम करणं आणि त्यात अजय गोगावले सर यांच्या आवाजातलं चांदणं हे गाणं. कमाल! म्हणजे तुम्ही हे गाणं जेव्हा-जेव्हा ऐकाल, तेव्हा-तेव्हा तुम्ही या गाण्याच्या प्रेमात पडणार आहात. पुढचा प्लस पॉइंट आहे एडिटिंग. या चित्रपटाची एडिटिंग ज्या हिशोबाने केली आहे, स्क्रीन प्ले ज्या पद्धतीने लिहिलाय, ज्या पद्धतीने अख्खे 2 तास डिझाइन केलेले आहेत ना, कसा चित्रपट सुरू होतो, कसा संपतो कळत देखील नाही. तुम्हाला समजणार सुद्धा नाही की 2 तास कसे निघून गेले. मध्यंतर आल्यानंतर असं वाटलं की ओके, मध्यंतर आलंय आता. सो तुम्ही प्रिपेअर्डच नसता कारण तुम्ही इतके स्वतःला गुंतवलेलं असतं त्या चित्रपटामध्ये, त्या सगळ्या पात्रांमध्ये. जसं मी म्हटलं, सुंदर रायटिंगमुळे आणि सुंदर दिग्दर्शकाच्या व्हिजनमुळे ह्या चित्रपटातल्या प्रत्येक पात्राशी तुमची ओळख होते. लिटरली अख्ख्या चित्रपटाचा टोन अत्यंत टॉक्सिक आहे. अत्यंत घाणेरडा, निगेटिव्ह, डिप्रेसिंग असा एक टोन तुम्हाला मध्ये-मध्ये, मध्ये-मध्ये फील होत राहतो. कारण जितके पण पात्र दाखवलेले आहेत ते अतिशय ग्रे शेडमधले पात्र आहेत आणि एका लेव्हलला आल्यानंतर ना तुम्ही हेट करायला लागतात त्या पात्रांना आणि तेच तर यश असतं रायटरचं. त्या पात्रांना तुम्ही इतकं हेट करता, की तुम्हाला बसल्या ठिकाणी ना असा तळतळाट होत असतो. आणि तीच सगळ्यात कमालीची गोष्ट या अख्ख्या चित्रपटाची. मर्डर, मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर आणि फोकलोर या जॉनराची ही मराठीतली फिल्म आत्तापर्यंतची सगळ्यात बेस्ट फिल्म आहे. आय एम टेलिंग यू धिस. चित्रपटाची शेवटचे 3 ते 4 मिनिटं इट वॉज ऑल वर्थ वॉचिंग इट. बिलीव्ह मी. ज्या हिशोबाने सगळ्यात क्लायमॅक्सला किशोर कदम यांचा एक डायलॉग आहे. मी जाणून-बुजून नाही सांगणार तो डायलॉग काय आहे, पण तुम्हाला अंगावरती शहारे येतात आणि ना चित्रपटाच्या क्लायमॅक्सला ना क्लोजर नाही दिलेलं आहे जाणून-बुजून. 2 वेगवेगळ्या संभाव्यता असतात. म्हणजे ॲक्चुअली 3 संभाव्यता असतात. पण त्यातल्या 2 ठळक संभाव्यता आहेत. त्यामुळे ते तुम्हाला गेस करायचं आहे आणि जो सच्चा सिनेफाईल माणूस आहे ना, त्याला एक्झॅक्टली कळतं, की नक्की काय झालेलं असतात त्या गोष्टी. त्यामुळे मी अजिबात तुम्हाला काही सांगणार नाहीये. बट बिलीव्ह मी, ही फिल्म आत्तापर्यंतची माझ्यासाठी 2025 ची सगळ्यात बेस्ट फिल्म आहे. सगळ्यात बाप फिल्म होती. शेवटचा प्लस पॉइंट एक सुंदर असा मेटाफर वापरलेला आहे. एक कोंबडी आहे. तिच्यावर टाकलं जाणारं जे डालं असतं. डालं हा गावरान शब्द आहे. त्याला टोपली आपण असं म्हणूया. तर त्याचं नक्की काय मेटाफर आहे, हे तुम्हाला कळलं असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मला नाही सांगायचं नाही तर तुमची मजा निघून जाईल ना. मी तुम्हाला कधीच स्पॉइलर्स देत नाही. त्यामुळे तुमची मजा नाही निघावी त्यासाठी मी हे सांगतेय. कोंबडी, तिचं डालं ह्याचं मेटाफर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायचं. आता निगेटिव्ह ॲस्पेक्टवरती येऊया. एकच गोष्ट आहे जी मला खटकली यार आणि ती जर नसली असती तर आहाहा! मी लिटरली 4.5ची रेटिंग देणार होते. पण ती एक गोष्ट निगेटिव्ह अशी आहे, की एका ठिकाणी इंटिमेट सीन सुरू असतो आणि त्याच वेळेला मी जाईन तुळजापुराला, मी जाईन असं एक गाणं आहे. म्हणजे गोंधळ सुरू असतानाचं ते गाणं आहे. त्याच्यामुळे ते एक गाणं बॅकग्राऊंडला ऐकत असताना तो एक छोटासा हलकासा एक इंटिमेट सीन येऊन जातो आणि
ते नव्हतं पाहिजे टाकायला. म्हणजे ज्यावेळेला तो सीन सुरू आहे, त्यावेळेला ॲक्चुअली ते गाणं बॅकग्राऊंडला नव्हतं प्ले करायला पाहिजे. कारण ते तुम्हाला थोडीशी अस्वस्थता नक्कीच देऊन जातं आणि एक ऑकवर्ड फील होतं थोड्या वेळासाठी. पण ओव्हरऑल तुम्ही जर मला विचाराल, तर या चित्रपटाला मी देईन 4.25 स्टार्स आउट ऑफ 5. लाइक आय सेड ऑलरेडी, इट्स अ मस्ट वॉच फिल्म. नसेल पाहिला आत्तापर्यंत हा सिनेमा, तर तुम्ही आयुष्यात खूप काही मिस आउट करताय. बिलीव्ह मी, हा चित्रपट मोबाईलवर बघण्याजोगा अजिबात नाही. हा चित्रपट टेलिव्हिजनवर बघण्याजोगा अजिबात नाही आहे. छोट्या स्क्रीनवर बघण्याजोगा अजिबात नाहीये. या लेव्हलची लाइटिंग, सिनेमॅटोग्राफी, टेक्निकॅलिटीजमध्ये बाप अशी बनलेली ही फिल्म सिनेमागृहामध्येच जाऊन बघण्याजोगी आहे. त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे गोंधळ या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.